स्वामी सर्वांना आपल्याला सर्वांना वाटतं की आपल्या घरात पैसा हा कायम टिकून राहावा. सगळ्यात महत्त्वाचं माता लक्ष्मी आपल्या घरात कायम तिने वास करावं, अखंड ती आपल्या घरात राहावी. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे जो पैसा असतो ना, त्या पैशाला रिस्पेक्ट द्यायला सुरू करा. आधी जोपर्यंत तुम्ही पैशाची रिस्पेक्ट करणार नाही, त्याचा आदर करणार नाही, तोपर्यंत तुमच्या घरात अखंड लक्ष्मीही नांदणार नाही. आता एक उपाय सांगणार आहे छोटासा. त्या उपायासाठी म्हणजे आता आपल्या भारतातल्या करन्सीनुसार सगळ्यात मोठी नोट ही 500ची मानली जाते. आणि ती जी 500ची नोट आहे ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी, म्हणजे आपण म्हणू शकतो की सगळ्यात मोठी करन्सी आहे. त्यामुळे ही लक्ष्मी आहे आपल्यासाठी. ज्यांच्या कोणाकडे 500ची नोट म्हणजे आपल्याला खूप असं भारी वाटतं. त्यासाठी व्हायब्रेशन्स खूप हाय असतात की अरे बापरे 500ची नोट, म्हणून त्यासाठी व्हायब्रेशन्स हाय असतात. म्हणून ह्या नोटवर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय काय करायचा आहे तर एक कुठलाही शुक्रवार घ्या, कोणताही शुक्रवार घ्या. त्या शुक्रवारी सकाळी अंघोळ झाल्यावर देवासमोर उभं राहून तुम्हाला या नोटकडे बघून श्रीम हा मंत्र 11 वेळा म्हणायचा किंवा 16 वेळा म्हणायचा. 11 किंवा 16 वेळा श्रीम 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 असा मंत्र 16 वेळा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर ही जी नोट आहे ही नोट तुम्हाला तुमच्या पाकिटात, म्हणजे जिथे कुठे तुम्ही तुमचं पाकिट, तुमची बॅग असू शकते, पर्स असू शकते, जेंट्सचं वॉलेट असू शकते, जिथे कुठे तुम्ही ही नोट ठेवणार आहात तिथे ठेवताना फक्त एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी इथे खाली लिहून देत आहे. तो मंत्र आहे ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आता काय आहे ना, इथे आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचं स्मरण केलेलं आहे आणि आपण त्यांना विनंती केली आहे की आपल्या या ऑरामध्ये, या व्हायब्रेशन्समध्ये किंवा आपल्या ह्या घरामध्ये, या ऑफिसमध्ये, जिथे कुठे आहात तुम्ही तिथे अखंड लक्ष्मीचा वास असावा आणि त्याचबरोबर विष्णू भगवान पण असावे. कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी ही कायम स्थिर असते. त्यामुळे ही नोट जेव्हा तुम्ही ठेवणार तेव्हा तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. आता ही नोट मग वापरायची का तर नाही वापरायची. ही नोट कायम तुमच्या पर्समध्ये ठेवायची. कारण मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, लोक काय करतात, अगदी 10 रुपये उरूस तर तुमच्या पाकिटातले पैसे खर्च करतात. म्हणूनच ही नोट आपल्याला खर्च करायची नाही आहे. कारण तुम्हाला तुमच्या पैशामध्ये वाढ करायची आहे तुमच्या पाकिटात. त्यामुळे ही नोट खर्च करायची नाही. म्हणजे तुमच्या पाकिटामध्ये पैसे जे असतील ते 500 रुपये मिनिमम हे असतील. त्यामुळे ही नोट तुम्हाला खर्च करायची नाही आहे. पण ह्या नोटमुळे तुमचा जो वॉलेट आहे, तुमची जी पर्स आहे कायम भरलेली राहील. पण येस, कष्टाला पर्याय नाही, ते तर गरजेचंच आहे. पण हे उपायसुद्धा करणे नक्कीच गरजेचे आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.